नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार तसेच हिंदू पंचांगानुसार श्रावण हा वर्षातील 5वा महिना असून याला सर्व सणांचा आणि व्रतांचा राजा मानलं जातं. या काळात संपूर्ण निसर्ग हिरवाईने नटतो आणि वातावरण हर हर महादेवच्या जयघोषाने शिवमय होतं. यंदा श्रावण महिना कधी सुरू होणार, किती सोमवार असणार आणि या महिन्याचे पौराणिक व वैज्ञानिक महत्त्व काय याची माहिती आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. श्रावण 2026 महत्त्वाच्या तारखा. हिंदू पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात आणि समाप्ती श्रावण प्रारंभ 13 ऑगस्ट 2026 गुरुवारी होणार आहे आणि श्रावण समाप्ती 11 सप्टेंबर 2026 शुक्रवारी होणार आहे. यंदा श्रावणात किती सोमवार असणार आहेत, तर श्रावण महिन्यात महादेवांची उपासना आणि सोमवारी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026 आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. खगोलीय व भौगोलिक महत्त्व. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला श्रावण असं नाव पडलं आहे. तर दिनदर्शिकेनुसार भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेत श्रावण महिना जुलैच्या उत्तरार्धात सुरू होऊन ऑगस्टच्या 3-4 आठवड्यापर्यंत असतो. इतर भाषा व प्रदेशातील ओळख. तमिळ कॅलेंडरमध्ये याला अवनी, बंगालीमध्ये श्रावण आणि नेपाळी कॅलेंडरमध्ये या वर्षातील 4था महिना मानला जातो. म्हणून भारतीय उपखंडात नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशीही हा महिना थेट जोडलेला आहे. श्रावण महिन्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर शिवपार्वती विवाह. पौराणिक कथांनुसार देवी पार्वतीने भगवान शिवांना पती रूपात मिळवण्यासाठी 108 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. या महिन्यात शिवपार्वतींचा विवाह झाला, म्हणून हा महिना महादेवांना अत्यंत प्रिय आहे. नीलकंठ रूप. समुद्र मंथनादरम्यान निघालेलं विष प्राशन करून भगवान शिवाने सृष्टीचं रक्षण केलं होतं. त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी देवतांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला होता. तेव्हापासून श्रावणात जलाभिषेकाची परंपरा सुरू झाली. इच्छित फलप्राप्ती. या महिन्यात मनोभावे पूजा आणि व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत देखील करतात. श्रावण महिन्यातील पूजाविधी आणि नियम. सकाळची सुरुवात. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे घालून पूजेचं ठिकाण गंगाजलाने शुद्ध करा. अभिषेक. शिवलिंगावर पाणी किंवा गंगाजल अर्पण करा. त्यानंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर या पंचामृताने अभिषेक करा. बेलपत्र व प्रिय वस्तू. महादेवांना बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुले, अक्षता आणि चंदन अर्पण करा. मंत्रजप. पूजेदरम्यान ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. शिवलिंग परिक्रमा. पूजेनंतर तुपाचा दिवा लावून आरती करा. शिवलिंगाची नेहमी अर्धीच परिक्रमा करावी, पूर्ण परिक्रमा करू नये. आरोग्यदायी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. धार्मिक महत्वाशिवाय श्रावण महिन्याला वैज्ञानिक आदरही आहे. पावसाळ्यात वातावरणात रोगजंतूचे प्रमाण वाढते आणि पचनक्रिया मंदावते. यामुळे या महिन्यात सात्विक आहार घेणे, उपवास करणे आणि संयमित जीवनशैली जगणे यामुळे शरीराची शुद्धी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत देखील होते.